ध्यान वेवटेवरी
या या हरिदासाचे घरी ये या या हरिदासाचे घरी आ
या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काही तरी मागा हेची देगा पांडुरंगा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंगराय यांच्या सोबत संवाद साधत असताना, भगवंताच्या वचनाला प्रतिसाद देत असताना आपल्या अंतकरणामध्ये जी काही तीव्र इच्छा आहे ही प्रार्थना पूर्वक विनवणी करून भगवंताच्या पुढे व्यक्त करतात. या हरिदासाची घरी मज उपजवी जन्मांतरी. भगवंता, तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल, असंच जर का तुम्हाला जर वाटत असेल, तर मला जेव्हा कधी पुन्हा जन्म म्हणजे पुढचा जन्म जर प्राप्त होणार जर का असेल, तर तो मला हरिदासाच्या म्हणजेच एखाद्या भगवत भक्ताच्या अर्थात वैष्णवांच्याच घराण्यामध्ये तो मला द्या. अशा प्रकारची एक प्रकारची मागणी तुकोबारा या अभंगामधून या ठिकाणी करतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. वास्तविक हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे, मागणी पण अभंग या ठिकाणचा आहे. साधू संतांनी भगवंताच्या पुढे अनेक प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत. हे आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करत असताना नजरेला पडतच. असो, पाहायचंय काय आता आपल्याला या ठिकाणी की अभंगामधून तुकोबारायांनी काय मागितलं. हा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा दुसरा विषय म्हणजे असा की तुकोबारायांनी मागणी मागितलीच कशी. नवल वाटणारी गोष्ट आहे, आश्चर्य वाटण्याचं काम आहे ना. कारण नेहमीच्या वाटेने जाणारा मनुष्य जर समजा दुसऱ्या वाटेने जर का जाताना जर का दिसला तर जरा नवल जरा माणसाला वाटत असत. तस कधीही न मागणारे तुकोबाराय आणि तुकोबारायांनी मागणी मागितली म्हटल्यावर आता प्रश्न आमच्या पुढे असे निर्माण व्हायला लागतात की या मागणी शब्दाचा काय नेमका अर्थ असावा, कोण मागत, कुणी मागावं आणि मागण्याचं कारण काय, असे प्रश्न मागण्याच्या अनुषंगानं उपस्थित होत असतात. आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा झाला, या सगळ्या गोष्टींचा अर्थ जर काढायचा झाला तर तो सरळ सरळ असा निघतो की ज्या ठिकाणी काही ऐच्छिक अशा गोष्टीचा अभाव आहे अथवा अपूर्णता आहे आणि ती गोष्ट प्राप्त व्हावी व त्या योगानं सुख प्राप्ती व्हावी, समाधान प्राप्त व्हावं अशी ज्याची अपेक्षा असते तो त्याच गोष्टीची पूर्तता करण्याकरता ज्याच्याकडे त्या सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, विपुलता आहे, अशा एखाद्याकडे केलेली याचना म्हणजे मागणी. एकाच वाक्यात हे सगळे उत्तर मिळाले. आता या मागणीच्या प्रक्रियेवरून किंवा स्वरूपावरून त्याचं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे मागणी म्हणजे याचना आणि दुसरं मागणी म्हणजे भीक. अर्थात एखाद्या वस्तू अथवा विशिष्ट गोष्टीच्या प्राप्तीकरिता केलेली इच्छा ही याचना किंवा भीक या मागणीच्या प्रकारामध्ये मोडते. आता हे दोन प्रकार आपल्याला वरचीवर दिसायला जरा सारखे जरी दिसत असले तरी त्या दोघांमध्ये सुद्धा एक सूक्ष्म असा एक भेद आहे. तो म्हणजे असा की भिकाऱ्याची जी काही मागणी असते त्यात अमुकच काहीतरी पाहिजे अशी निश्चितता नसते, थोडक्यात मिळेल ते घेणं. पण याचकाचं मात्र तसं नाही. याचकाची जी याचना असते ते निश्चित स्वरूपाची असते, तो ठरवून मागणी करतो. म्हणजे याचक आणि भिकारी जी करतो ती मागणीच असते, मात्र त्यात निश्चितता आणि अनिश्चितता याचा फरक असतो. असा हा यातला सूक्ष्म भेद जरी असला तरी त्या दोघांमध्ये एक समानता अशी दिसते की दोघही अभावाच्या प्राप्तीकरिता अभावाच्या प्राप्तीच्या अनुषंगानं मागणीत मागतात की त्यांच्याकडे कशाचा तरी अभाव, अपूर्णता, कमतरता असावी
आणि त्या योगानं ते मागणी मागतात, किंबहुना मागणी संभवत असते. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे ही निश्चितता असणाऱ्या गोष्टीची. आता मागणी करतो कोण, तर ज्याच्याकडे कशाचा तरी अभाव आहे तो ना. मग या ठिकाणी तुकोबाराय नवे नवे तर सकलादी साधू संत मागणी मागतात म्हटल्यावर आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपण असा काढायचा का, की साधू संतांकडे कशाचा तरी अभाव आहे, साधू संतांकडे कशाची तरी कमतरता आहे, साधू संतांकडे कशाची तरी अपूर्णता आहे. अहो साधू संतांच्या ठिकाणी असणाऱ्या समृद्धतेची ग्वाही देत असताना, साधू संतांच्या ऐश्वर्याबद्दल बोलत असताना तुकोबारायच एके ठिकाणी म्हणतात, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराय. किंवा तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे धनी, ज्यांच्या द्वारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, स्वर्ग ज्यांच्या द्वाराची पायरी आहे, काहीही करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, मग अशा सगळ्या गोष्टीची विपुलता त्यांच्या जवळ असताना त्या ठिकाणी अभावाचा विषय नाही म्हटल्यावर मागणी का. आता दुसरा एक विषय म्हणजे असा की मागणी का, तर इच्छेची पूर्तता होण्याकरिता. आणि इच्छेची पूर्तता कशा करिता, तर सुखाचं निधान लाभावं म्हणजे सुख प्राप्ती होण्याकरिता. आता साधू संतांचा विचार जर करायचा झाला तर भगवंत म्हणतात की वेदाला श्रुतीला देश काल यांना जे सुख मर्यादित करता येत नाही ते सुख माझे संत माझे भक्त निरंतर अनुभवत असतात. त्यामुळे सुख प्राप्ती होऊन त्यांचं चित्त जागच्या जागी विरून जात असतं. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मद भक्त सदा भोगिती. ज्या सुखाचे सुख प्राप्ती विरोणी जाय चित्तवृत्ती सुखे सुखरूप सर्वांगी होती एवढी सुख प्राप्ती मद भक्ता. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ज्यांच्याकडे अमर्याद असं सुख आहे अथवा जे भोगतात म्हटल्यावर मागणी का. आता याच्याही पुढे अजून जाऊन सांगायचं जर म्हटलं तर अहो साधू संतांच्या जवळ एवढं असं सुख आहे की त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जरी गेलो तरी देखील तुम्हा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सुख प्राप्ती होऊन त्याची पूर्णता प्राप्त होत असते. कारण तुका म्हणे तेथे सुखात काय उनी राहे समाधान चित्ताची असं सुख संतांच्या जवळ आहे. अहो एवढंच काय तर सुखाचा आगर असणारा सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला देखील त्याचं निज सुख केवळ आणि केवळ सत्संगतीमध्ये गेल्यानंतरच प्राप्त होतं. म्हणजे सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं असं सुखाचं सुद्धा माहेर घर म्हणजे हे संत महात्मे. आता मागणी मधून सुख जर प्राप्त होणार जर असेल, सुखासाठीच जर मागणी करायची असेल, मग असं सगळं असताना मागणी का. भगवंत म्हणतात की मला जर या जगामध्ये काय आवडत असेल तर माझे संत माझे भक्त हेच मला सर्वात प्रिय आहेत. ब्रह्मदेव शंकर बलराम म्हणजे माझा भाऊ, लक्ष्मी नाही फार काय तर माझा आत्माही मला प्रिय नाही एवढे मला हे संत आवडतात. न तथा मे प्रियतम आत्मयोनी न शंकर न च संकर्षणो न श्री नैवात्माचे यथा भवान. म्हणजे यांच्यापेक्षा हेच मला सगळ्यात प्रिय आहे. आता देवाला प्रिय व्हावं असा कार्य अधिकार भाव अधिकार ज्या साधू संतांचा आहे, मग त्या भगवंतालाच भाव प्रेम सुख प्रदान करणाऱ्या संतांकडे कशाचा म्हणून अभाव संपवतोय हो की त्या योगाने ते मागणी मागतात. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आता याच्या पुढे तुकोबाराय एके ठिकाणी असंही म्हणतात, भिक्षा पात्र अवलंब
याचा अर्थ काय की जे मागणी करतात, जे मागणी मागत असतात त्यांचं जीवन लाजीरवान आहे असं म्हणतात. म्हणून तर आमच्या संपूर्ण निराशीमध्ये मागण्याचा लवलेश सुद्धा नाही असं म्हणतात. काही मागणी आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणीत असे. मग असं सगळं असताना मागणी का? आता मागणी केली हरकत केली कुणा पुढं? भगवंता पुढं, देवा पुढं. हा विषय आता या ठिकाणी आला. आता आपण एक व्यवहारामध्ये पाहतो की एखादा मनुष्य ज्या गोष्टीची त्याला जर का आवश्यकता जर का भासली तर ती गोष्ट त्याच्यापेक्षा समर्थ असणाऱ्याकडून तो त्या गोष्टीची अपेक्षा करतो की ज्याच्याकडे देण्याची शक्ती आहे. आता या ठिकाणी तुकोबाराय साधू संत भगवंताकडून अपेक्षा करतात. मग आता भगवंताचा विचार जर करायचा झाला तर भगवंताच्या ठिकाणी ज्या काही शक्ती विराजमान आहेत त्या साधू संतांच्या सुद्धा ठिकाणी आहेतच की हो. कोणत्या? कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. आता भगवंताची कर्तुम शक्ती काय आहे? गौतम ऋषींची पत्नी अहिल्या माता शापामुळे शिळा होऊन पडलेल्या होत्या. भगवंताच्या पदस्पर्शानं त्या पूर्ववत झाल्या. ही देवाची कर्तुम शक्ती आहे. मग संतांची कर्तुम शक्ती काय? माऊलींनी काय केलेलं? स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ही संतांची कर्तुम शक्ती. आता भगवंताची अकर्तुम शक्ती कोणती? वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. झाड पाला खाणाऱ्या, जंगलामध्ये विहार करणाऱ्या प्राण्यांच्या साह्यानं रावणाचं गर्वहरण केलं, लंका जिंकली. ही भगवंताची अकर्तुम शक्ती आहे. मग संतांची अकर्तुम शक्ती कोणती? रेड्यामुखी वेद बदविला. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बदवला. आता भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती काय? उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाची. भगवंताच्या नामाने सागरावर शिळा तरल्या. ही भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. मग संतांची अन्यथा कर्तुम शक्ती काय? चालविली जड भिंती. माऊलींनी निर्जीव असणारी भिंत चालवली. सांगायचं तात्पर्य काय की ज्याच्याकडे मागणी मागतात तोही समर्थ आहे, जे मागणी करतात ते सुद्धा तेवढे समर्थ आहेत. मग असं सगळं असताना मागणी का? आता एकंदरीत जर पाहायचं झालं तर ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या समृद्धतेची, ऐश्वर्याची विपुलता आहे किंवा दिवाळं जरी निघालं तरी देखील ज्यांना धन्यताच वाटते. त्याच्यानंतर सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं, म्हणजे सुखाला सुख देण्याचं औदार्य ज्यांच्याकडे आहे. मागणी मागणं आम्हाला माहिती नाही म्हणतात. जे मागतात त्यांचं जीन लाजीरवान आहे असं म्हणतात. मग असं सगळं असताना आमचे तुकोबाराय मागणी का बरं करतात? तर त्याचं उत्तर म्हणजे असं. कसं असतं बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत असतो अथवा त्या होत असताना त्याच्या पाठीमागं असणारं त्याचं एक कारण म्हणजे आपला स्वभाव धर्म. आपण आपल्या स्वभावानुसार आपण जे ते काम करत असतो. पण काही वेळेला असंही होत असतं की आपल्याला काही गोष्टी करत असताना आपल्या स्वभाव धर्माच्या विरुद्ध सुद्धा कराव्या लागत असतात. म्हणजे आपल्या स्वभावात ते नसतं पण काही कारण असतं स्वभावा विरुद्ध सुद्धा माणसाला वागावं लागत असतं. मग आता या स्वभावा विरुद्ध वागण्या पाठीमागं काय कारण असू शकतात? तर त्याला दोन कारण दिसतात. एक म्हणजे गरजेपोटी स्वभावा विरुद्ध माणसाला वागावं लागतं आणि दुसरं म्हणजे एखाद्याच्या आग्रहास्तव स्वभावा विरुद्ध माणसाला वागावं लागत असतं. स्वभावात नसतं पण करावं लागतं, वागावं लागतं. असत्य बोलणं स्वभावात नाही. नेहमी सत्य बोलणारा युधिष्ठिर पण गरजेपोटी सांगावं लागलंच. अश्वत्थामा ठार झाला, हे झालं गरजेपोटी. आणि दुसरं एखाद्याच्या आग्रहास्तव स्वभावाविरुद्ध माणसाला वागावं लागतं. आता बाकीच्याचं काही कोणाचं सांगत नाही पण स्वतःबद्दल बोलतो. त्या आषाढी कार्तिकी सोहळ्याच्या वाटचाली पुरतं असत नाही.
आम्ही आमच्या त्या वारी पुरतं असत नाही. आम्ही एक आमच्या स्वभावाची गाठ म्हणजे अशी बांधलेली आहे. त्या वाट पुरता म्हणजे आमचा स्वभाव म्हणजे असा झालेला आहे. भोजन करावे पुरवीत, कमी आहार खायचा, मापात खायचा. एरवीची गोष्ट सोडून द्या, पण त्या वारीच्या वाट पुरतं का असत नाही. पण जरा मापात खायचं, कमी खायचं. का जास्त जर खाल्लं तर सोळा कधी पुढे निघून जातो कळत तर नाहीच. पण पाठी मागून किती जरी पळत सुटलं तर मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन गाठावं लागतं. जास्त खाल्लं तर झोप जरा जास्त लागते माणसाला. म्हणून स्वभाव आहे त्या वारीच्या वाट पुरतं का असत नाही. पण जरा मापात खायचं, कमी खायचं. पण एखादा आग्रह करतोच, हा नाही अजून 2 वाट्या बासुंदी तुम्ही खाल्लीच पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, स्वभावात नसतं पण करावं लागतं, वागावं लागतं. तद्वत साधू संतांच्या मागणी मागण्याच्या कारणात या दोन्ही गोष्टी दिसून येतात. अहो स्वानंद स्वरूप स्थितीला पोहोचलेले संत महात्मे काही आता स्वतःसाठी करायची गरज नाही. जगदोद्धारा करता, जगाच्या उद्धारा करता, जगाच्या कल्याणा करता जी गोष्ट आपल्या स्वभावात नाही ती गोष्ट सुद्धा साधू संत करायला मागे करत नाही. तो मागणं स्वभावात नाहीच, पण भगवंताला काय मागावं, मागणीमध्ये नेमकं काय मागायचं असतं, माणसांनी देवाच्या जवळ काय मागावं हे जगाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून कृती करून मागणी. कारण साधू संतांच्या आचरणाचं अनुकरण समाज करतो आणि संतांचं आचरण जगाला उपदेशाप्रमाणे ठरत असतं. म्हणून हे झालं गरजेपोटी. आणि दुसरं, एखाद्याच्या आग्रहास्तव स्वभावाविरुद्ध माणसाला वागावं लागतं. ही सुद्धा गोष्ट संतांच्या मागणी मागण्याच्या कारणात. विश्वाचा मायबाप असा असणारा, सृष्टीचा चालक असणारा, मालक असणारा भगवंत स्वतः साधू संतांच्या जवळ मागण्याबाबत आग्रह धरतात. म्हणून मागणं भाग पडतं. आता प्रत्यक्ष भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात तेव्हा त्या भगवंताचा मोठेपणा कायम राखून ठेवण्यासाठी म्हणून संत मागणी मागतात. आता या ठिकाणी तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे, मग आता ही मागणी मागण्याचं कारण काय असेल म्हणाल तर भगवंताच्या आग्रहास्तव. हे या अभंगावरून आपल्याला दिसतं. कशावरून म्हणाल तर मनसी काहीतरी मागा. तुम्हा आम्हाला आग्रह तर लांबच राहिला. कारण काही नसताना आपण आपल्याला काय पाहिजे त्याची लिस्ट त्या देवाच्या पुढे ठेवत असतो. समजा देव जर मागा म्हणून आग्रह जर करायला लागली तर काय बोलायचा विषयच नाही. एमपीएससी युपीएससी ची पुस्तकं कशी असतात मोठी, तसं एक मागण्याचं पुस्तक एक आपलं तयार झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. असो पहा, ज्या आरती भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात त्या आरतीच्या पाठीमाग कारण सुद्धा तसंच असलं पाहिजे ना. कारण व्यवहारात आपण पाहतो की कितीही धनाढ्य व्यक्ती असला, कितीही दानशूर जरी व्यक्ती असला तर तो माझ्याकडे मागा असा आग्रह कधी करत नसतो. कोणी मागायला आलं तर नाही म्हणणार नाही हे निश्चित, पण आग्रह धरेलच सांगता येत नाही. धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि दयाळू,
धनवंत माणूस आग्रह करेल सांगता येत नाही. वाघ कृपाळू राहणं शक्य नाही. तुमचा उपवास असला म्हणून काय झालं, समोर आल्यावर केशवा माधवा गोविंदा गोपाळा म्हणल्याशिवाय तो सुद्धा राहत नाही. चंदनाचा जरी अग्नी असला तरी शीतळ राहणं शक्य नाही. हे दुर्लभ दातारा. धनवंत माणूस आग्रह करतोय का नाही सांगता येत नाही. पण साधू संतांच्या बाबतीत विशेष आहे की प्रत्यक्ष भगवंत त्यांना मागण्याबद्दल आग्रह करतात. तर हे असं का, तर भगवंतावरती साधू संतांची भक्तांची अगणित अशी उपकारी आहेत आणि ऋण सुद्धा आहे. आता देवावर संतांचं ऋण होतं ते कशाचं, सेवेचं. देव मागा म्हणून एवढा असा आग्रह करतात, त्या अर्थी ऋण जरा अधिक असलं पाहिजे. कारण तुकोबारायांच्या अवताराचं चिंतन जर आपण केलं तर प्रथम अवतार प्रल्हाद, नंतर त्रेतायुगात राम अवतारामध्ये अंगद, द्वापार युगात कृष्ण अवतारामध्ये उद्धव आणि पुढे कलियुगामध्ये प्रथम नामदेवराय आणि मग नंतर तुकोबाराय. अनेक जन्मात भगवंताच्या सोबत राहून सेवा केलेली आहे. कदाचित तुम्ही सुद्धा म्हणाल काय आम्ही सुद्धा सेवा करतो, आमचे सुद्धा मागे अनेक जन्म झाले असतील, मागच्या अनेक जन्मात आम्ही त्या भगवंताची सेवा केली म्हणून तर या जन्मामध्ये आम्ही त्या देवाची सेवा करतोय, त्याचं नाव घेतोय. मागच्या अनेक जन्मात भगवंताची आम्ही सेवा केली असणार, मागचं पूर्व सुकृत मागची पूर्व पुण्याई या जन्मात आमची फळाला आली आहे म्हणून तर या जन्मामध्ये आम्ही टाळ फुटतोय. मग आमचं सुद्धा असं सगळं तुकोबारायांसारखं असताना आम्हाला का आग्रह नाही. आता ही गोष्ट सत्य जरी असली, बरोबर जरी असली, तर त्याचं उत्तर म्हणजे असं की सेवा करत असताना आमच्या अंतकरणातला आंतरिक भाव उद्देश काय आहे यावरून भगवंत साधू संतांना आग्रह का करतो आणि आम्हाला आग्रह का करत नाही त्याचं उत्तर सापडतं. बघा या जगामध्ये काही माणसे कशी असतात चमत्कारिक, भगवंताची सेवा करतात पण कशी करतात आणि का करतात. तर आपल्या अंतकरणामध्ये जी इच्छित फल प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जेवढी सेवा करावी लागते तेवढीच सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेतात. पुढचा विषयच नाही. उदाहरण जर सांगायचं जर झालं, समजा एखाद्याला असं वाटतं काय की आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावं, मग त्याच्याकरता 100 यज्ञ करावे लागतात. केली 100 यज्ञ केली आणि सुदैवानं इंद्रपद सुद्धा प्राप्त झालं. आता एकदा इंद्रपद जर प्राप्त जर का झालं तर पुढचा 101 करायचा विषय येईल का हो. बरं जरी पुढचं एखादं दुसरं केलं तर चांगलं का वाईट, नाही करणारच नाही बाबा. पुढचं उद्देश काय की जी गोष्ट प्राप्त करायची आहे आणि त्याच्यासाठी जेवढी सेवा करायची आहे तेवढीच सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेतात. एकदा मोबदला मिळाला की पुढचा विषय संपला. आता याच्या पुढं 100 यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करून घ्यायचं होतं, पण झाली 50च, पुढचं होईच ना. मग म्हणतात जेवढं केलं तेवढं तरी मोबदला मागतात. जर भेटत असेल तर तो घेतल्याशिवाय सुद्धा काही राहत नाही. म्हणजे सेवा करणारे सगळे जरी असले तरी सेवा करण्यातला फरक असा असतो की काहीतरी अपेक्षा ठेवून इच्छा प्राप्त व्हाव्यात म्हणून सेवा करतात. म्हणजे कसं बघा, एक तर देवाकडे मागायचं तर आहेच म्हणून सेवा करायची आणि दुसरं सेवा केली म्हणून मागायचं. आता याच्या पुढं सेवा करायची थोडी, पण मागायचं मात्र मारुतीरायाच्या शेपटीसारखं पुराभक्त फलप्राप्त्यर्थम क्षेमस्थैर्य आयु बासका एकट्याला अस्माकं सकुटुंबानां सपरिवारानां काही याला अर्थ नाही. आणि याच्या पुढं सेवा अधिक करायची पण मागायचंच मात्र काही नाही. ते म्हणजे आमचे संत महात्मे पहिलं विषयो मज व्हावा आईचा आठवण आठवे जीवा हा साधूचा निरपेक्ष ठेवा दान उद्धवा गुण पहिला. सेवा करतात ती फलप्राप्तीसाठीही नाही आणि केलं म्हणूनही नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आणि त्याबद्दल मिळणारा मोबदला न घेता केवळ आणि केवळ सेवाच करतात. काही मागतही नाहीत ना घेतही नाहीत. म्हणजे या सगळ्यांमधून काय मला नेमकं सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता मागणी न करता भगवंताची निरपेक्ष भक्ती अखंड जर केली
तर त्याचं ऋण देवावरती होत असते आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी देवाला मागण्याबाबत आग्रहच धरावा लागतो आणि त्याच वेळेला भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात. तुकोबारायांनी अनेक जन्मात भगवंताच्या सोबत राहून सेवा केलेली असली तरी मागितलंच मात्र काही नाही म्हणून भगवंत आग्रह करतात. बर देवाने साधू संतांना आग्रह का करू नये? अहो आपलं सर्वस्व त्या पंढरीश परमात्म्याला अर्पण करून अखंड त्या भगवंताची सेवा करतात. सतत मुखावाटे भगवंताचं नामस्मरण आणि त्या भगवंताचं नामरूपी औषध भवसागरात बुडालेल्या जीवांना देऊन भक्ती साम्राज्याचा विस्तार करून त्या भगवंताच्या कार्याचा भार हलका करणारे हे संत महात्मे क्षणभर सुद्धा ज्यांच्या भगवत चिंतनामध्ये खंड पडत नाही. एवढंच काय तर शिंक जांभई खोकला आला तर तेवढा वेळ आपला देवाचं नाम घेण्यास खंड पडला तर तळमळ करणारे आमचे तुकोबाराय. शिंक जांभई खोकला तुका काल व्यर्थ गेला. मग भगवंताला सुद्धा वाटतं काय की युगायुगापासून माझी सेवा करत आलेली आहेत, जगाचा उद्धार करत आलेले आहेत, पण या कलियुगाचा काळ एवढा जबरदस्त आहे की तो कोणालाही न जुमानता क्षणोक्षणाला फुफवत चाललेला आहे. आणि माझ्या हृदयात वास करणाऱ्या तुकोबारायांनी या कलियुगाच्या लोकांच्या उद्धाराकरता जे स्वरूप धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये विणा, एके हाती टाळ, एके हाती चिपुळ्या, मुखात नाम घेऊन जगाचा उद्धार करत आहेत. मग असं या युगातलं तुकोबारायांचं हे स्वरूप मला नंतर कधी बघायला मिळेल? पुन्हा पुन्हा अवताराला येणार हे निश्चित, पण या युगात जे स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे त्या स्वरूपाचं दर्शन, त्या स्वरूपाच्या संगतीचं सुख वेगळंच आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला जर मी काही जर दिलं तर त्याची सार्थकता मला वाटणार आहे, त्याची धन्यता मला वाटणार आहे. कारण तुकोबारायांना जर मी असं काही दिलं तर माझ्यासारखा भाग्यवान या ब्रह्मांडामध्ये दुसरा कोणी नसणार आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला काहीतरी देण्याचं भाग्य माझ्या नशिबाला प्राप्त व्हावं म्हणून भगवंत आग्रह करतात. काहीतरी मागा म्हणून आग्रह. कारण तुकोबारायांच्या या स्वरूपावर भगवंताचं इतकं प्रेम आहे. किती प्रेम भगवंताचं आमच्या तुकोबारायांच्या स्वरूपावर आहे बघा की सदैव वैकुंठाला घेऊन गेले. असं असणार तुकोबारायांच्या या स्वरूपावर भगवंताचं प्रेम आणि या स्वरूपावर प्रेम असल्याच्या योगानं काहीतरी मागा. या हरिदासाची घडी मज उपजवी जन्मांतरी मनसी काहीतरी मागा. ही चिदी का पांडुरंगा मना शिळवत पांढरेवाडी म्हणा. या हरिदासाचे घरी
या हरिदासाची घरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काहीतरी मागा हीची देगा पांडुरंगा. भगवंत साधू संतांना आग्रह करतो. का आग्रह करतो? आग्रह करण्यापाठीमागे काय कारण आहे? तर आतापर्यंत जे सांगितलं त्या गोष्टी आग्रह करण्यापाठीमागे कारणीभूत. या आतापर्यंत हे पाहिजे. आता इथून पुढे आपल्याला काय पाहायचंय की भगवंत साधू संतांना आग्रह करतात, पण देवाची आग्रह करण्याची एक रीत आहे, एक पद्धत आहे. त्या पद्धतीचा विचार आपण आता इथून पुढे करायचा. भगवंताची आग्रह करण्याची पद्धत आहे कशी, त्याचा विचार आता इथून पुढे करायचा. बघा, भगवंतासारखं देवासारखं चतुर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दुसरं कुणीच नाही. देवाच्या चतुरपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा ऋण आपल्यावरती झालेलं आहे हे देवाला चांगलं माहिती आहे. म्हणून या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता, या ऋणातून मुक्त होण्याकरिता भगवंतानं तुकोबारायांच्या पुढं, संतांच्या पुढं पहिला प्रस्ताव ठेवला. काय? मागा, काय पाहिजे ते तुम्हाला देतो. ही देवाच्या चतुरपणाची पहिली पायरी. वाटलं देवाला की आता हे आपल्याकडे मागतील आणि एकदा आपण यांना दिलं की आपण आता ऋणातून मुक्त. पण देवाला तरी काय माहिती हो, हरी तैसे हरीचे दास. आता देवाकडून अशा प्रकारची विचारणा करण्यात आल्याबरोबर आमच्या तुकोबारायांनी सुद्धा एका वाक्यातच ही केस निकाली लावून टाकली. काय? भगवंता तुम्ही आम्हाला मागा म्हणतात काय? बर, मग आमच्या तुकोबारायांनी सुद्धा जाहीरपणे त्या भगवंताला सांगून टाकलं, आम्हाला मागो ऐसा कधी, आम्हाला मागो ऐसा कधी,
आम्ही तुम्हाला काही मागू नये असा वर आम्हाला द्या. असं म्हटल्यावर पुढली पंचायत भगवंताला आता काय करावं. मग भगवंताने केली एक युक्ती. कशी बघा, समजा आपल्या घरी एखादा अतिथी जर का आला तर आपण काय करतो, पहिले ग्लास भरून पाणी त्याच्या पुढे ठेवतो. कोणी न सांगता पटकन चहा करून चहाचा कप त्याच्या पुढे ठेवला की कप बघितल्या बरोबर तो कप उचलतो, किंवा त्याला घ्या म्हटल्यानंतर त्याला घ्यावं लागतं किंवा त्याला घेणं भाग पडतं. देवानं सुद्धा अगोदर असंच केलं. तुकोबारायांनी आमान मागो ऐसा कधी असं म्हटल्याबरोबर पंढरीरायानं काय केलं, देव आदरे म्हणे भक्ता घ्यावो मुक्ती मुक्ती आता. त्यांच्याच घरात कामारी असणारे मुक्ती मुक्ती स्वतःहूनच पुढे ठेवलं, म्हणले घ्या. वाटलं देवाला की आपल्याला चहा घ्या म्हटल्यावर आपण चहा सोबत बिस्किट सुद्धा कशी उचलतो, तसं हे सुद्धा आता समोर ठेवलं म्हटल्यानंतर उचलतील किंवा यांना सुद्धा घेणं भाग पडेल. पण तुकोबारायांनी भगवंताला उत्तर दिलं, भक्त म्हणती नेबो देवा पुरे यामा तुझीची सेवा. भगवंताला वाटलं मुक्ती मुक्ती आवडत नाही म्हणून नाही म्हणतात की काय, म्हणून भगवंत पुन्हा म्हणाले, अहो रिद्धी सिद्धी तरी घ्या रे. आता बघा या ठिकाणी तरी असा शब्द आता आला. आता हा शब्द कधी येतो कसा येतो, समजा आपण एखाद्याच्या घरी जेवायला गेलो आणि जेवायला जर का बसतो तर काही वेळेला काय होत असतं, यजमान जे असतात त्यांनी काय केलेलं असतं, त्यांना जे पदार्थ योग्य वाटत असतात तेच पदार्थ त्यांनी बनवलेले असतात. पण होतं असं की आपल्याला न आवडणारे पदार्थ नेमके आपल्याला ताटामध्ये दिसतात. आता न आवडणारे पदार्थ पाहिल्याबरोबर लगेच आपण त्यातलं एक 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 बाजूला काढायला लागतो. असतातच दोन नाहीतर चार, पण एक एक बाजूला काढायला लागलो की लगेच ते आपल्याला म्हणतात, आपल्या ताटाकडे हात दाखवून बोट दाखवून म्हणतात काय, अहो ही दूध भाकरी तरी घ्या. आता हे म्हणणं म्हणजे कसं असतं, ताटामध्ये जे पदार्थ त्यांनी ठेवलेले असतात त्यातल्या दोन पदार्थाची सांगड आम्हाला घालून देतात. म्हणत नाही दुसरं काय बाहेरून आणून देऊ का, नाही, त्या ताटातच जे पदार्थ ठेवलेले आहेत त्यातल्या दोन पदार्थाची सांगड घालून देतोय, म्हणतोय मग घे तरी घ्या. असं आमच्या देवाचं काम. स्वतःच ताट घेऊन आलाय. मुक्ती मुक्ती नको म्हटल्यानंतर स्वतःनीच बनवलेलं, हा शब्द महत्वाचा आहे बरं का, स्वतःनीच बनवलेलं दुसरं ताट समोर ठेवलंय, म्हणाला मग हे तरी घ्या. पण याला सुद्धा तुकोबारायांनी उत्तर दिलं, रिद्धी सिद्धी तरी घ्या रे भक्त त्यागी ती धिक्कारे. आता मात्र भगवंताची खात्री पटली. देता काही जी न घेती भुक्ती मुक्ती रिद्धी सिद्धी, म्हणून या संकट थोर वाटे तर मज यांचे. संकट पडलं भगवंताला, काय करावं, म्हणून तुकोबारायांना म्हणायला गेले, अहो तुकोबाराया एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतोय, ते घेण्याबद्दल तुम्हाला आग्रह धरतोय, पण तुम्ही घेत का नाही, तर नको का म्हणतात. असं म्हटल्यावर तुकोबारायांनी देवाला अगोदर उत्तर दिलं. म्हणाले, देवा काय देताय म्हणजे तुम्ही असलं, उलट तुम्हीच आमची सेवा घ्या. का तर पूर्वीपासून आम्ही करत आलो होतो, तेव्हा तुम्हाला आम्ही तेवढं चांगलं ओळखतो. तुम्ही देताय हे निश्चित, पण सगळं मिथ्या, काही त्याचा उपयोग नाही. काय द्याल तुम्ही देवा, घ्यावी सेवा मुची. का पूर्वीपासून करीत आलो कळा सलो अभ्यासे. आता हे म्हणजे कसं, एखादा तीर्थयात्रेसाठी चांगली एसी बस काढतो, फुकट प्रवास, पण काही जाणकार माणसं काही लगेच त्याच्यात काही बसायला काय तयार होत नाही, म्हणून त्यांना म्हणतो, अहो तुमच्यासाठी तर एवढी चांगली एसी बस, फर्स्ट क्लासचं सीट, तेही विना तिकीट, एवढं सगळं तुम्हाला देऊन करून सुद्धा तुम्ही नको का म्हणतात, बसत का नाही यायचं. असं म्हटल्यावर ते त्याला उत्तर देतात, म्हणतात, अरे बाबा तू एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी देतोयस करतोयस खरं, पण 4 तासाच्या प्रवासाला 8 तास लावतोयस, त्याचं काय. का रस्त्याने जाताना येताना आधी मध्ये लागणाऱ्या गावांमध्ये लोकांना तो बसवरचा बॅनर व्यवस्थित वाचता येण्यासाठी दमानी गेलं पाहिजे ना, आणि तो बसवरचा बॅनर सगळ्या जगाला दिसला पाहिजे. उदाराचा राहणार किती तू उदार आहे, किती लोकांसाठी काय काय करतोय, तुझी कीर्ती जगात मिळवली पाहिजे ना. आणि गाडीचं लागलाय बाबा तू कौतुक सांगायला, अरे तुझ्या त्या एसीच्या गाडीनं जर आमचं डोकं दुखत असेल तर काय तुझ्या गाडीत बसून करावं. तद्वत भगवंता या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला देताय करताय, पण ज्या गोष्टीमुळे आमच्या सेवेत आमच्या भजनात जर व्यत्यय जर येत असेल तर काय करावे ते रिद्धी आणि सिद्धी वा उग्या उपाधी भजना गोवा. म्हणून शेरा मारला, द्याल ते अवघे मिथ्या
आम्ही सत्यानं समजू. आता मात्र भगवंताच्या लक्षात आलं काय, अरे आपण तुकोबारायांना आग्रह करतोय खरं, पण आपण स्वतःहून ज्या गोष्टी त्यांना सुचवतोय त्याच गोष्टी घेण्याबद्दल आग्रह करतोय ना. हे लक्षात आल्यानंतर मग नंतर भगवंत म्हणाले, देव मने भक्ता हो काही तरी घ्या, देव मने भक्ता हो काही तरी घ्या, करायचं का माझ्याच वाट्याला गेला लागला. शेवटच्या पाणीला देव म्हणे भक्त हो काहीतरी गाडी बंद कर बंद कर. त्यावेळेला माहिती सांगायला देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या काहीतरी मागा मनसी काहीतरी मागा. बघा सगळ्यात अगोदर भगवंत मागा एवढंच म्हणालेली होती, त्याच्यानंतर स्वतःहून पुढे ठेवलं ते घ्या म्हणाले, परत हे नसेल तर हे तरी घ्या असं म्हणाले. पण आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या काहीतरी मागा. पण इथं सुद्धा देवाचं काही चाललं नाही म्हणून पुढं कसं म्हणतात दबकत दबकत घाबरत घाबरत काय याल तरी नेईन वैकुंठ लोका. आता हे देवाचं बोलणं घाबरत दिसतं बरं का. तर अजून मागाशी सारखं उत्तर दिलं तर काय करावं, काय द्याल तुम्ही देवा, असलो काय म्हटलं तर काय करावं. त्याच्यापेक्षा आपलं सरळ तुम्ही माझ्या सोबत वैकुंठाला जरी आलात तरी तुम्हाला घेऊन जाण्याची तयारी. आता हे असं देवाच्या मनात का आलं असेल एकदम असं विचारणं याल तरी नेईन वैकुंठ लोका. तर त्याच्या उत्तर एक अशा रीतीने आपल्याला देता येईल की भगवंताला एक गोष्ट ही चांगली माहिती आहे की साधू संतांना भगवंताचा विरह कदापि सहन होत नाही. तद्वत भगवंताला आठवण झाली मागच्या युगातली की निजधामाला जात असताना उद्धवाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विरह असंही झालेला होता. तेव्हा उद्धव भगवंताला त्या वेळेला म्हणालेले होते तुझी थोर लागली सवे मज न्यावे आपण असवे
हेची प्रार्थित असे जिबे भावे कृपा यादवे मजकीची तू गरुडारूढ होसी तेव्हा कृपेने बैसवी पाठीसी सांडू नको ऋषिकेशी निज धामासी मजनी. पण याच्यावर उत्तर देताना देवाने उद्धवाला उत्तर तेव्हा कसं दिलं तर लोक आचरण कसे करतात, वैकुंठाला कधी जाता येईल, वैकुंठाला कसं जाता येईल, असलं सगळं उद्धवाच्या पुढे ठेवलं आणि न नेणं अदृश्य दृष्ट्या टाळलं. बघा त्या वेळेला येतो म्हटलं तर नेलं नाही, आता म्हणतात याल तरी नेईन वैकुंठ लोका. पण आता मात्र तुकोबारायांनी उत्तर दिलं, ते म्हणती नका बंदी खान ती. आता मात्र भगवंतानं हात टेकले, चतुरपणा सोडला. आता यांना उत्तीर्ण व्हायचं कसं मोठा प्रश्न पुढे पडला. व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन भगवंतानं काय केलं तर आपल्या हातानं आपली चोरी उघडी करून दाखवली. कोणाच्या पुढं? रुक्मिणी आईसाहेबाच्या पुढं. मनुष्य एक वेळ आपल्याला झालेला त्रास जगाशी लपवेल, आपल्याला झालेलं सुख भावकीशी लपवेल. एक वेळ मनुष्य जगाशी खोटं बोलल पण कुठंतरी खरं बोलतो. आई साहेबाच्या पुढं भगवंत व्याकुळ होऊन बसले आणि भगवंताला असं पाहिल्यानंतर आई साहेबांनी नुसता भगवंताला प्रश्न करावा, अहो भगवंता काय तुम्हाला झालं, असं म्हणायचं अवधी की भगवंताला अश्रू अनावर झाली आणि म्हणाले हा रुक्मिणी अहो काय तुम्हाला सांगू, भक्त सेवेच्या उपकारे बहुत आभारे दाटलो, बहुत आभारे दाटलो, बहुत आभारे दाटलो. भक्त बहुत आभारे दाटलो, काय उत्तीर्ण व्हावे यांसी रकुमाईसी विचारी. आई साहेबाच्या पुढे भगवंतानं आपल्या अंतःकरणाची तळमळ व्यक्त केली आणि भगवंताला पाहिल्यानंतर पंढरीरायाची अशी अवस्था का झाली हे आई साहेबांनी एका क्षणात ओळखलं. कारण भगवंताची अशी अवस्था रुक्मिणी आई साहेबांच्या शिवाय जाणायचं कुणाचं काम नव्हे. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर प्रमाण देऊन उत्तर तुमच्या पुढे ठेवतो. श्रीरामाचे पूर्णपण सीताच जाणे संपूर्ण या लागी त्याचे सगुणपण पाहे आपण सर्वांनी.
पत्नीला पतीच्या अंतःकरणातला भाव लक्षात येतो, तसेच मातेला आपल्या लेकराच्या अंतःकरणातला भाव सुद्धा जाणवतो. तुकोबारायांच्या अंतःकरणातला भाव रुक्मिणी आईसाहेबांना चांगला माहिती होता. बौद्ध अवतार चक्रपाणी 17वी कळा माय रुक्मिणी जाणत असे अंतःकरणी भक्त इच्छा. आता आई साहेबाचं पंढरीरायाचं बोलणं चालू झालं. आई साहेब भगवंताला म्हणायला लागले, अहो भगवंता दीनवत्सला दीनानाथा कृपावंता, अहो या तुकोबारायांचे करते करवीचे कोण आहेत? तुमच्याशिवाय तर दुसरं कोणी नाही. असे हे तुमचे दास आहेत की ज्यांनी युगायुगांपासून तुमची सेवा करून तुम्हाला ऋणी बनवलेलं आहे. यातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांना मागा म्हणताय. जे काय हवं असेल ते घेण्याबाबत तुम्ही त्यांना आग्रह धरताय खरं, पण पंढरीराया अहो तुमची त्यांना या वेळेला तुकोबारायांना विचारण्याची रीत जरा चुकीची ठरत आहे असं आम्हाला वाटतं. आता आई साहेब असं म्हटल्याबरोबर देवाने समोर असलेलं तोंड पाठीमागे केलं आई साहेबाकडं आणि म्हणाले, अहो रुक्मिणी तुम्ही असं म्हणतात कुठल्या आधारावर? आई साहेब म्हणल्या, सांगते म्हणायचा अवकाश भगवंत मांडी घालून ऐकायला बसले. आता या काय सांगतात? आणि आई साहेबांनी सांगायला चालू केलं. म्हणले, अहो प्राणनाथा तुम्ही तुकोबारायांना मागा म्हटल्यावर ते मागणार नाही, दिलं तरी घेणार नाही. हे तुम्हाला आता चांगलं कळालंय, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तद्वत भगवंता अहो आता तुम्ही जरा पाठीमागचं जरा आठवा. पुंडलिक रायांना जेव्हा तुम्ही मागण्याबद्दल विचारलेलं होतं तेव्हा तुम्ही पुंडलिक रायांना कशा पद्धतीनं विचारलेलं होतं हे तुम्ही आता जरा आठवा. तवते जगन्माता म्हणे जी कृपावंता, करता करविता कोण यांचा, तुम्हा परते यासी जीवलग सोय रे, कोण आहेत दुसरे लोभापर. पुंडलिका लागोनी म्हणे पांडुरंग, सखा जीवलग तोची माझा, पितृभजनाचा झालासी अधिकारी, केली बापायरी वैकुंठाची, माग बापा काही आवडे ते घेई, मज वाटे हृदयी घालावाची. भगवंता तुम्ही पुंडलिक रायांना मागा म्हटलात, पण त्याच्या पुढचा शब्द तुम्ही काय वापरलाय? माग बापा काही आवडे ते घेई. भगवंता तुम्ही सहज बोलून गेलात, पण तुमच्या याच शब्दावर पुंडलिक रायांनी मागणी मागितली. आवड कशासाठी असते? सुखासाठी ना. मग पुंडलिक राय म्हणाले, माझे सुख पाहावे मागे न ते द्यावे, माझे गावी व्हावे अधिपती, नच जावे देवा माझे गावे हुनी, मागतो प्रार्थोनी हेच तुम्हा. तद्वत भगवंता अहो तुम्ही तुकोबारायांना अशा पद्धतीने विचारा, त्यांची आवड काय आहे, त्यांचं हित कशात आहे, आणि हे विचारून जर तुम्ही त्यांचं पोट जर पुरवलं तर ऋणातून उत्तीर्ण होता येईल. म्हणून यांचे हित लागे विचारावे, उचित करावे देवाया, म्हणून यांचे कोड करावे परिपूर्ण, व्हावे पै उत्तीर्ण ऋणी यांचे. आई साहेबाचं वचन ऐकल्याबरोबर भगवंताला आनंदाश्रू अनावर झाली. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून व्याकुळ होऊन भगवंत आता तुकोबारायांच्या समोर आले आणि तुकोबारायांच्या पुढे येऊन भगवंतानं आपल्या अंतःकरणातला भाव मागा म्हणण्या पाठीमागची सत्यता भगवंतानी आता तुकोबारायांच्या पुढे व्यक्त करून दाखवली. मग हळूची बोले अमृतवाणी, मागा
मागा म्हणून निज भक्ता मुक्त होईन सेवा ऋण घ्यावो वरदान इच्छेच्या. भगवंताला कंठ दाखवून आला आणि म्हणाले तुकोबाराया, अहो तुम्ही तुमच्या इच्छेने जर वरदान जर घेतलं तरच मी या ऋणातून मुक्त होईल. हो हा तुकोबाराया, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही मला सांगा. आता आवडेल तरी ते मागा, देईन सांगा जीवीचे ते. आता काय आवड विचारली, आई साहेबांनी आठवण करून दिली ना, त्यांची आवड विचारा, त्यांचं पोट पुरवा. म्हणून तुकोबाराया, तुम्हाला काय गोड वाटतं ते तुम्ही मला सांगा, ते देऊन तुमचं पोट पुरवतो. तुम्हासी जे जे वाटे गोड मागा कोड पुरते. भगवंताची अशी पंढरीरायाची अशी करुणावाणी कानावर पडल्याबरोबर आमच्या तुकोबारायांना सुद्धा अश्रू अनावर झाली. बोलावं म्हटलं तर कंठ सदगतीत झाला. आपल्या मालकाची पंढरीरायाची अशी अवस्था अंतकरणाला सांगेना. आपल्यासाठी देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्याबरोबर आलिंगन दिलं, चरणाला मिठी मारली आणि हात जोडून तुकोबाराय भगवंताच्या पुढे उभे राहिले. म्हणाले भगवंता पंढरीराया, अहो तुम्ही म्हणालात की तुम्हाला जे गोड वाटतं ते तुम्ही मागा, पण भगवंता अहो तुम्हाला माहिती नाही हो, या जगात जर गोड जर काय असेल तर ते फक्त तुमचं नाम आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे वेग श्यामा. भगवंता तुम्हाला माहिती नाही, या जगात हा तुमचं नामच फक्त गोड आहे आणि तुमचं सगुण रूपच आम्हाला गोड वाटतं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही पद प्रेम सर्व काळ. आम्हाला जर या जगात गोड जर काय वाटत असेल तर तुमचं सगुण रूप आणि तुमचं नाम. पुन्हा भगवंता तुम्ही म्हणालात की आता आवडेल तरी ते मागा. आता आमचा आवडीचा विषय जर काय असेल तर पंढरीराया, तुमच्या शिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. तुमचं नाम, तुमचं रूप, तुमची चरण सेवा याच्या व्यतिरिक्त पंढरीराया आम्हाला या जगात दुसरं काही आवडत नाही. भगवंता अहो तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर माझ्या वचनावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर पंढरीराया, अहो तुमची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या शिवाय या जगात आम्हाला दुसरं काही आवडत नाही. तुझी आन वाहिन गा देवराया, तुझी आन वाहिन गा देवराया.
आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे वेळ पुन्हा भगवंता तुम्ही म्हणालात मुक्त होईन सेवारून घ्या हो वरदान इच्छेच्या आता आमची इच्छा जर काय असेल तर तुमच्या सेवेच्या व्यतिरिक्त दुसरी काही इच्छा नाही युगायुगांपासून करत आलो तर आता देखील करतोय पण अजूनही तृप्ती होत नाही तेव्हा पुढे आणखीन आम्हाला जन्म प्राप्त व्हावेत आणि अशीच तुमच्या चरणाची आमच्याकडून सेवा घडावी एवढीच फक्त इच्छा आता आमच्या अंतःकरणात आहे तुका म्हणे देवा देई चरणांची सेवा तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा कशासाठी तर आवडीन पुरे सेवितान सरे पडियली धुरे सवे गाठी न पुरे हा जन्म सुख साठिता पुढती हे आता हेची मागो जन्मांतरे मज तैसे देई देवा जेणे चरण सेवा घडे तुझी किंवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझी आम्हाला काय गोड वाटतंय आम्हाला काय आवडतं आणि आमची काय इच्छा आहे यावरूनच जर पंढरी राया तुम्ही आमचे कोड जर पुरवणार असाल तर बघा गोड असणार तुमचं नाम गोड असणार तुमचं रूप याची गोडी चापून तोच आमचा आवडीचा विषय झालेला आहे आणि असा असणारा आमचा आवडीचा विषय एवढा गोड आहे की तो जन्मोजन्मी चाकण्याची तो प्राप्त होण्याची एवढीच फक्त इच्छा अंत करतात असा असणारा आमचा आवडीचा गोड विषय पुन्हा पुन्हा चाकण्याची आमची इच्छा आहे आणि यावरूनच जर पंढरी राया तुम्ही आमचे कोड जर पुरवणार असाल तसेच मगाशी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ते हृदय पूर्ण देखोनी अंगी मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची आत्मत्यागी परिचर्या करी मानी भक्तांचे उपकार ऋणया मनवी निरंतर केला निर्गुणी आकार कीर्ती मुखे वर्णिता म्हणून दया जे वासना ते पुरवितो पंढरी राणा झाला भक्ताचा अंदना ते उपकार फेडावया हे ब्रीद जर पंढरी राया तुम्ही तुमचे पाळणार जर का असाल तर काय करा या या हरिदासाची गरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईना चिरंगी मनसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा मळकंदी तुका
विठ्ठल